हा नजारा बघण्यासाठी आपण थांबलो होतो. चप्पल गलपटली होती, आता गेलो खाली. नेपाल का टूर अपनी गाडी पे लेंगे. म्हणजे अशी भीती वाटते याच्यावरती चालायला, कारण हा असा ढुगुमुगू करतोय बीच. थोड़ा आगे जाएंगे ना, हाँ। आप लोग के रास्ते में मिलेगा ना, क्योंकि यहाँ से आगे सब लोग लगभग मैक्सिमम पहुँच ही जाता है। फिर से बताइए. सदिच्छा सदिच्छे. सदिच्छा अच्छा. रात्री अशी झकमक दिसत होती ना भाई, पूर्ण लाइटिंग बिटिंग लावलेली. हमारा गाड़ी मालिक कहाँ है? किधर से है? मैं नगर से हूँ. अलचा। अलचा. और थोड़ा सा मीठा, थोड़ा सा खट्टा टाइप है. बढ़िया है टेस्ट में एकदम. परदेसी परदेसी मुझे छोड़ के मत जाना। नाती के बच्चे के भी बच्चे, नाती के बच्चे मतलब क्या खलेती बोलते ना, हलते थी। कलंती तक गए हैं. अनि जाँदै भेटिन्छ त्यसमा तन्नी लिफ्ट लेके. द बेस्ट ऑफ लक। Thank you. अरे मजा करो नेपाल से। हाँ, और बहुत तुम खाता है? हाँ, तो हम भी खाता है अभी, और भैया जी नहीं खाता है चाय. तर भावांनो, काल रात्री आपण पोखराकडे चाललो होतो आणि खूप मेहनतीनंतर आपल्याला लिफ्ट भेटली होती. पण अचानक आपण 10 किलोमीटर अगोदर उतरलो. का उतरलो असेल? टोलवरून पोखराकडे जायच्या मार्गावरती, आणि जवळपास 60-70 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. भयानक भाई, भयानक. ते हालत आहे हे पूर्ण. हालतोय ब्रिज भाई, आणि एवढ्या हाईट वरती आहे ना, खाली बघितलं की डोळे गरगर फिरतात. माझ्या भयाच्या आणि हा पूर्ण हालतोय. असं केलं ना आपण, तर पूर्ण हालतोय हा ब्रिज. पुढे चल. हा नजारा बघण्यासाठी आपण थांबलो होतो. चप्पल गलपटली होती, आता गेलो खाली. खाली तर नाही जाणार, पण हा नजारा बघण्यासाठी आपण थांबलो होतो भावांनो. एक नंबर वाईब, क्या बात आहे. आणि असे खूप सारे ब्रिज आहेत नेपाळमध्ये. त्यापैकी हा एक ब्रिज आहे, जवळपास 350 ते 400 मीटरचा. खूप लांब ब्रिज आहे आणि मस्त आहे भाई. आणि इकडच्या साईडला बघा, ही दरी आहे, खोली पण खूप आहे. ही नदी आहे, आणि या नदीवरून हा ब्रिज बनवलेला आहे, सस्पेन्शन ब्रिज. इकडच्या साईडला पण बघा तुम्ही. आणि हे सगळे शेतं, ते गाव आहे जिथं आपण रात्री थांबलो होतो. आणि हा नजारे बघा. इंस्टा की रील अब पहाड़ी से लेंगे, नेपाल की ट्रिप अपनी गाड़ी से लेंगे. अपनी गाड़ी तो नहीं है अपने पास, लेकिन ये 2 पहिए की गाड़ी आपकी 11 नंबर की, इसी पे ही हम नेपाल का टूर कर रहे हैं. नेपाल का टूर अपनी गाड़ी पे लेंगे. क्या बोलते पब्लिक? कैसा लगा लोकेशन? कमेंट करके ज़रूर बताना भाई. म्हणजे अशी भीती वाटते याच्यावरती चालायला, कारण हा असा ढुगुमुगू करतोय बीच. पण भयानक आहे भाई, आणि भारी पण वाटतंय. फर्स्ट टाइम असल्या ब्रिजवर आलोय आपण. तर भाई, ब्रिज बघून आपण आता चाललोय पुढच्या प्रवासासाठी. आणि हे हॉटेल आहे जिथं आपण काल रात्री थांबलो होतो, आणि इथं जेवण वगैरे केलं होतं, आणि इथलंच खालच्या बाजूला आपण कॅम्पिंग केली होती. आता विपुल भाऊ आपला एकदम तयार झाला आहे टकाटकमध्ये, आणि आपण पण झालो आहेत. आपल्या इथं बॅग ठेवलेलं आहे. आता आपण निघालो आहेत पुढे पोखराकडे. लिफ्ट ट्राय करणार आहोत. आता बघूया आजचा दिवस कसा होते. आज किती वाट बघावं लागते भाई. अभी पहली लिफ्ट मिल गई है आज की, और जल्दी से मिली. भैया जी, आपका नाम क्या है? मेरा नाम प्रेम सारू है। अच्छा, और ये 10-12 किलोमीटर आगे तक जा रहे हैं, वहाँ तक हमें छोड़ सकते हैं. थोड़ा आगे जाएंगे ना, हाँ। आप लोग के रास्ते में मिलेगा ना, क्योंकि यहाँ से आगे सब लोग लगभग मैक्सिमम पहुँच ही जाता है। हाँ, यहाँ से आगे जाएंगे तो हाँ, थोड़ा सा आगे ही जाएंगे फिर. हाँ, तो थोड़ा चलिए सा आगे. आगे. हाँ, वही साहब जिनसे हमें लिफ्ट ली थी, वही अभी यहाँ पे एनसेल में काम करते. और हमने 3 दिन पहले एनसेल का सिम लिया था, लेकिन उसको ई सिम बनवाना था. आपण आता एनसेलच्या ऑफिसमध्ये येतं, आणि हे ई सिम बनवायचं काम चालू आहे आपलं. आणि 5 ते 10 मिनटात होऊन जाते काम तुरंतमध्ये. तर भारी आहे. तर भाई, आपलं काम तर काय झालेलं नाही आहे, कारण थोडासा प्रॉब्लेम येतो. ई सिम होत नाही आहे, आणि एक्स्ट्रा 100 रुपयाचा रिचार्ज करावं लागतं. म्हटलं राहू दे, मग काय करायचं एवढी. आपल्या इंडियामध्ये गेल्यानंतर नंतर करू. का नाम भाई क्या बोले? हमारा नाम ईश्वर है। ईश्वर. हाँ। आपका मैडम जी? सदिच्छा स्वाति. सदिच्छा स्वातिक छे. सदिच्छा सौदिक छे. सदिच्छा फिर से बताइए. सदिच्छा सौदिक छे. सदिच्छा सौदिक छे.
अच्छा और ये हमारे भाई जिन्होंने हमें लिफ्ट वगैरह दी थोडा अलग नाव भाई ही कालची ट्रक आहे जिच्यात आपण रात्री आलो होतो आणि इथपर्यंत येणार होती पण आपण मागच थांबलो होतो तो ब्रिज बघण्यासाठी हे आपले भाऊ कैसे हो भाई एकदम बढ़िया आज सुबह से काम ही शुरू है शायद काम करता है देखो ये ईटा घेऊन आलेले होते आणि ते ईटा खाली करत होते भाई आपका नाम राजन 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 भाई आपका बाबू 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 भाई ये सब दोस्त लोग यहाँ पे अपने कैसे हो भाई अरे अभी ईटे वगैरह खाली करे साहू जी मालिक को हमारा अच्छा ये है साहू जी हाँ अरे हमारा गाड़ी मालिक है साहू जी मतलब सेठ जी हाँ सेठ जी हमारा गाड़ी मालिक कहाँ है मैं नगर से हूँ हाँ जी शिरडी के पास गांव है ये इनके साहू जी भैया जी के साहू जी कैसे भाई ठीक सर ठीक आहे हे सगळे मित्र भेटलेले आहेत आणि आता ट्रक खाली झालेली आहे तर म्हणतात चला नाश्ता वगैरे करू तर भावांसोबत आपण जाणार आहेत नाश्ता करायला असं आहे भावांनो नेपाळचं प्रेम गाव आहे वॉलिंगच्या पुढचं आणि ही ट्रक होती रात्री अशी झकमक दिसत होती ना भाई पूर्ण लाईटिंग बिटिंग लावलेली आणि हे त्यांचं ऑफिस आहे त्यांच्या मालकाचं सावजी म्हणतात इकडं मालकाला तिकडे हे छोटंसं किराणा दुकान आहे लाकडाची पट्टी वगैरे आणि हे असं छोटंसं गाव आहे तर भाऊ म्हणले आता चला नाश्ता करायला नमस्ते नाश्ता करायला जाणार आहेत आपण आता भावासोबत भाऊ आपल्या स्वभावात काय जादू आहे काय माहीत नाही एकदा माणूस भेटला का तो एकदम आपलासा होऊन जातो तर काल हा दादा भेटला होता त्याचे जवळपास 4-5 कॉल आले होते आपल्याला आणि आत्ता कॉल करून म्हणला थांबा मस्तपैकी नाश्ता वगैरे करू हे सगळे आपले भाऊ लोक काय एकदम फ्रेश हो गया आहे अभी चलो नाश्ता पीने चलो हा मौका भेटला असता तर ह्यांच्यासोबत राहिला असतो पण बघूया येताना जर आलो तर ह्यांच्याकडेच एक स्टे करू ह्यांच्या पैसे थांबू आपण आते टाइम में आएंगे ना तो आपके पास रुकेंगे हाँ आंटी जी कैसे है बहुत बढ़िया तो मोमोज बना लिए हमारे लिए इंडिया वाला को क्या बोलना है फिर? कुछ नहीं सब ठीक है सब ठीक है अच्छा है इंडिया वाला भी तो एकदम जॉली नेचर है आंटी और ये हमारे भाई ये कुछ फ्रूट लेके आए हैं क्या बोलते हैं इसको अलचा अलचा और थोड़ा सा मीठा थोड़ा सा खट्टा टाइप है और बढ़िया है टेस्ट में एकदम अभी हम मोमोज खाने वाले हैं नाश्ता करेंगे बाकी भाई लोग कहाँ गए उधर आ रहा है आ रहे हैं अच्छा ठीक है नहा रहे थे हाँ ना रहा है मैं तो ना गया ठीक है आंटी खाते हैं मोमो अच्छा ठीक है ला मिलते हैं आते टाइम अरे, में मेरे बहुत बढ़िया लगा। मत भूलना नहीं यार आपको कैसे भूलेंगे परदेसी 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 मुझे छोड़ के मत जाना तो भाई को अभी छोड़ के हम जा रहे हैं आगे की तरफ पोखरा की तरफ अभी यहाँ पे नाश्ता वगैरह किया था और अभी निकल रहे चलो मिलते हैं भाई ठीक है चलो आंटी जी मिलेंगे फिर अच्छा, ठीक। आएंगे ना वापस इस तरफ तो आएंगे आपके पास अच्छा अच्छा ठीक है जी नमस्ते अंकल जी आज जरा स्ट्रगलच वाटतंय कारण 4-5 किलोमीटर झालं चालत आलो आहे आपण पण आणखी लिफ्ट काय भेटत नाही ते भावांना भेटलो ते आता 1-1.5 तास गेला नाश्ता वगैरे केला तर आता आम्ही निघालो पोखराकडे पण लिफ्ट काय भेटणार आणि ऊन असलं भयानक पडलं आहे खूपच भयानक ऊन आहे भाई आणि एकदम हे छोटंसं गाव आहे आणि जंगल हे बांबूची झाडं वगैरे बघू आता ट्राय करू पुन्हा एकदा नवीन जोशमध्ये लिफ्ट मागण्याचा तर भावांनो 2 घंटे वेट करण्याच्या नंतर आपल्याला लिफ्ट भेटली किती किलोमीटर आहे काय माहीत नाही पण भेटले भावांनो बरं वाटतं इंडियन आर्मी अरे हाँ वाइफ ऑफ इंडियन आर्मी के लिए आए थे बैंक अच्छा पेंशन लेने के लिए थैंक यू यार थैंक यू सो मच वेलकम तो भाई हमें नेपाल की दादी जी मिली है और इनकी उम्र लगभग 98 है और ये एक्स सर्विसमैन की वाइफ है तो वो पेंशन लेने के लिए बैंक में गए थे और दादी जी ने शायरी में बहुत कुछ मतलब अच्छी बात कही थोड़ा नेपाली में था तो आधा अधूरा समझ सके लेकिन बढ़िया लगा दादी जी से मिलके क्योंकि 5 जनरेशन हो गए भाई 98 मतलब उनके नाती के भी बच्चे हो गए नाती के बच्चे के भी बच्चे नाती के बच्चे मतलब क्या खलेती बोलते ना हालत थी कलंती तर गए हे आजी होत्या त्या बँकमध्ये आलेलं पेन्शन काढायसाठी त्या एक्स सर्व्हिसमॅनच्या वाईफ आहेत आणि आपण आपल्याला इथून आता पुढच्या बाजूने जायचं पोखराकडे तो भयानक ऊन आहे ना भावना हे बघ
छत्री वापरत आहेत लोक, एवढं बेकार ऊन आहे इथं. तर अशी कुठं पिकअपमध्ये लिफ्ट भेटलेली आणि या पिकअपमध्ये शेण वगैरे पडलेले, म्हणजे काहीतरी जनावर वगैरे वाहत असतील. आणि असा अवतार झाला आहे भाऊ, आपण मागं बसलोय आपला भाऊ आणि 2-4 किलोमीटरची लिफ्ट भेटली. लिफ्टचं थोडंसं अवघडच वाटायला लागलं आता. पुढं जसं जसं पुढं जाईल तसं लिफ्टचे चांसेस कमी होत आहेत. इरशाद में या भाई ने हमें लिफ्ट दी थी लगभग 3-4 किलोमीटर की. और थँक्यू यार, थँक्यू सो मच. ती पण कॅम्परमध्ये खतरनाक वाला. ओ शेट, बॅग पडली आपली. अरे कुठान धुळा. तर भाई 5-6 किलोमीटरची लिफ्ट भेटली आणि ते भैया इकडच्या साईडला चालले होते आणि आपल्याला जायचं आहे समोर. हा रस्ता जातो ते पोखराकडे. पीछे बैठ के इस गाड़ी में अलाउड नहीं है, तो इसलिए हमने कुछ छुप के बैठ रहे भाई. एकदम इसके बीच में बैठना पड़ रहा है ताकि पुलिस वाले अगर ढूंढ ले तो फिर चालान कट सकता है. इसलिए हम थोड़ा बीच में बैठ रहे हैं. ये क्या है? आरू बखरा है ना? आरू? आरू नेपाल का. अच्छा, नेपाल का आरू. फेमस आरू है. आरू अरे बखरा है ना, आरू बखरा है. आरू बकरा आणि यो काकडा काकडा. खूप मोठा है आलू पोखरा. बकरा ना. तो अभी हम रुके चाय खाने के लिए. ये भाई जी है, इनके साथ हम लिफ्ट लेके आए थे, लेकिन ये नहीं खाते चाय. तुम खाओगे चाय? चाय खाते. हाँ. चाय खाता है नेपाल में चाय खाता है बोलते, चाय पीता है नहीं, चाय खाता है. का तुम खाता है? हाँ, तो हम भी खाता है अभी, और भैया जी नहीं खाता है चाय. होटल होता है, चाय आता है. कर रहा हूँ. तो इंडिया घूम रहे हैं अभी. नेपाल, फिर सिक्किम होते हुए भूटान जाएंगे. अनि जाँदै भेटिन्छ त्यसमा त नि लिफ्ट लेके लिफ्ट लेते ट्रैवल करते. आप आए कभी इंडिया? म जन्मिन त इन्डियामै जन्मेको. हाँ, आप नहीं आए कभी इंडिया? इंडिया से जन्मेर है. जन्म ही इंडिया का है? अच्छा. अनि 7 वर्षको हुँदाखेरि यहाँ लिएर आउनु भयो रहेछ कि मम्मी बाबाले. मध्ये असा चहाचा ग्लास असतो, मोठा ग्लास आहे आणि फक्त 30 रुपयाला. नेपाळी 30 रुपये म्हणजे आपल्याकडचे 20 रुपयाला चहा आहे. आणि हा पूर्ण भरून आणि टेस्ट पण एकदम मस्त आहे. म्हणजे असं काय नावं ठेवण्यासारखं, एकदम घरच्या दुधाचं चहा आहे. हो, समजेल. हम पोखरा पहुंच गए. थैंक यू सो मच भैया. और अगर द बेस्ट ऑफ लक. थैंक यू. अरे मजा करो नेपाल से. हाँ, और बहुत घूमेंगे. पोखरा सिटी के अंदर भी बहुत कुछ है ना घूमने के लिए. अच्छा. रात का मार्केट विर्केट कहाँ होता है यहाँ? हरियाली बिरयाली है इसके मुक्ति रात. हाँ, जाओ. ठीक है सर. बहुत रमाइले. तू ब्लॉगर क्या है ना? नोमॅड भाऊ. तर जवळपास 1 तास तिथं लेक साईड बसून आपण आता ठरवलं की रूम वगैरे, कारण डिसाईड होत नव्हतं काय करायचं. तर आम्ही आता ठरवलं की रूम वगैरे बघूया, चेक इन करू अगोदर, थोडंसं फ्रेश होऊ आणि नंतर बाकीच्या गोष्टी ठरवूया की उद्या काय प्लॅनिंग करायचं. पोखराच्या आजूबाजूला फिरायचं की मुक्तीनाथकडे जायचं. तर इथं आरती चालू आहे भावांनो. अरे वा, हे बघा. तर आता आपण आरती अटेंड करून आता निघालोय रूम बघण्यासाठी. रूम शोधायची आणि रूम बघावं लागेल अगोदर, कारण थकलोय यार आज खूप. कारण एवढे भयानक लिफ्ट घेतली, परत चाललोत पण भरपूर, तर थकलोय. आणि पोहोचलोय आपण आता पोखरामध्ये. आधी रूम बघू, रेस्ट करू, थोडासा फ्रेश होऊ आणि नंतर उद्याचं काय करायचं, कसं करायचं त्याचं प्लॅनिंग करू. तर इथं रूम जरा महागच भेटेल, कारण कॅम्पिंग आता शहरात कॅम्पिंग करायची कुठं, म्हणून थोडंसं चाललं आहे. बघूया,
बजेटमध्ये भेटली तर घेऊया, नाही तर आपलं कॅम्पिंग आहेच. तर बाई पोखरामध्ये रूम घेतलेली आहे आणि जवळपास आपला इंडियनमध्ये 800 रुपयाला पडली रूम, नेपाळी 1300 रुपये. आणि फक्त एवढा प्रॉब्लेम झाला नाही इथं की लाईट नाही यार, काहीतरी प्रॉब्लेम आहे लाईटचा, तर फॅन वगैरे चालत नाही. आणि आता आपण चाललो आहे जेवणासाठी.